आपल्याला AI तंत्रज्ञानाची माहिती कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या, त्याची राहिलेली अपूर्ण माहिती मी सांगणार आहे. माझ्या हातात ॲग्रोवनचा पेपर आहे. आता इथे एक बारकोड दिसतोय बघा, हा 12 मार्चचा ॲग्रोवन आहे आणि इथे एक ऊसाच्या क्षेत्रात एक टावर दिसतोय. आता तुम्हाला मी अर्धवट राहिलेली माहिती सांगणार आहे. हा जो टावर दिसतोय किंवा डाम दिसतोय म्हणा, खांब म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, हे छोटंसं एक हवामान केंद्र आहे. या हवामान केंद्रावर एक वाऱ्याची दिशा, वाऱ्याची गती, टेम्परेचर, वातावरणातलं उष्णतेचं टेम्परेचर, हवा सांगणार आहे. दुसरी गोष्ट, या खाली एक चौकोनी डबी दिसते म्हणा किंवा पीठी म्हणा, त्यामध्ये चिप्स आहेत वेगवेगळ्या, म्हणजे मातीची आर्द्रता, जमिनीत टाकलेली खतं, मुळांचा विकास, पानांचा विकास किंवा कोणती खतं टाकली पाहिजेत, हे सेन्सर, हे जे कनेक्शन जमिनीशी दिलं आहे ते जमिनीचा डाटा तो डांबावरल्या चिप्समध्ये येतोय किंवा सेन्सरमध्ये येतोय म्हणा, आणि सेन्सरमधनं तुमच्या मोबाईलला कनेक्ट होतोय. म्हणजे ह्या संपूर्ण ऊसाची जी काय अन्न व्यवस्था असेल, पाणी व्यवस्था असेल, खत व्यवस्थापन असेल, तणनाशक फवारणी असेल, ड्रोन मार्फत औषध फवारणी असेल, ह्याची इत्थंभूत माहिती त्या सेन्सर मार्फत, सॅटेलाइट मार्फत तुमच्या मोबाईल ॲपवर मिळणार आहे. आता ह्याचा पहिला प्रयोग 1000 शेतकऱ्यांनी बारामतीमध्ये केलेला आहे. आता 50,000 शेतकरी 23 जिल्ह्यातनं महाराष्ट्रातून निवडले जाणार आहेत. आता हे मी तुम्हाला सांगितलं बारकोड का ते बारकोडवर तुम्हाला सगळी डिटेल माहिती मिळणारच आहे. आता हे 50,000 शेतकरी निवडणार आहेत. फक्त अट एकच आहे की त्या शेतकऱ्याला 2 एकर बागायत क्षेत्र पाहिजे ऊसाचं. दुसरी गोष्ट, त्या शेतकऱ्याचं ठिबक असणं अत्यंत आवश्यक आहे. या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि 12,500 रुपये त्याला भरायचे आहेत. ही सगळी सिस्टीम तुम्हाला 2 एकराच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल. अधिक माहितीसाठी तुम्हाला मी सांगितलं आहे की हा ॲग्रोवनचा 12 मार्चचा पेपर तुम्ही वाचा किंवा उपलब्ध करा. ह्याच्यावर बारकोड दिलेला आहे आणि इथं सॅटेलाइट सेन्सर कसा बसवायचं ते सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की बरेचच उत्पन्नात वाढ मिळणार आहे का, तर वाढ मिळणार आहे. आणि 2